महाराष्ट्रामध्ये आजपासून पुन्हा देवेंद्र पर्व सुरू होणार आहे। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, त्यासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असताना देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायकाची आरती करत दर्शन घेतलं आणि यावेळी माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सदा सरवणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सिद्धिविनायक मंदिरात स्वागतही केलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं, त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। तर चायना एनसी बोलतायत, पाहूयात। त्यांची प्रतिक्रिया ही समोरच येईलच, मात्र त्या आधीची ही दृश्य आपण पाहतोय। सदा सरवणकर यांनी सुद्धा फडणवीस यांचं स्वागत केलेलं होतं, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायक यांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले होते। अनेक भाजपाचे महत्त्वाचे नेते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होते। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी हे देवदर्शन सुरू होतं त्यांचं। महायुतीचे नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकजूट काम करणार। मॅडम, लाडक्या बहिणीच्या याच्यावर सरकारने खूप काम केलं, आता लाडकी बहीण कुठली शपथ घेणार आहेत का? आदरणीय एकनाथजी शिंदेनी इतकी काम केलं 1.5 वर्षमध्ये, आम्हाला माहिती आहे। आणि लाडकी बहीण योजना, लाडकी बहीणसाठी तर 1.5 करोड असं महिला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना 7,500 डायरेक्ट त्यांचे बँक अकाउंटमध्ये भेटलं, तर त्याचे खूपच फायदा आणि लाभ आहे। आणि आम्हाला अभिनंदन आहे की आमचे एकनाथजी शिंदे फक्त सत्ताच्या मोहमायासाठी नाही, परंतु त्यांचे एकच लक्ष्य आहे की महाराष्ट्रासाठी काय काम करायचं आणि त्याप्रमाणे 1.5 वर्ष ते केलं। आता 1.5 वर्ष कदाचित देवेंद्रजी करणार। निवडणुका एकत्र लढल्यात, मात्र अजून पण आहेत ना सत्ता संघर्षामध्ये महायुतीवरचं प्रेम यातूनच दिसून येत आहे। आपण त्यांनाच विचारणार आहोत। ताई, या ठिकाणी आज लाडकी बहीण या शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली काय एक भावना आहे? बोला बाई। आम्हाला जे आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्हाला एकनाथ शिंदेंनी आम्हाला जे बहिणीचं स्थान दिलंय, आम्हाला खूप अभिनंदन आहे त्यांच्याबद्दल। आणि लाडकी बहीण आम्हाला वाटतं की आमच्या म्हातारपणापर्यंत या असावा, त्यांनी कधीच बंद नाही करावा। आणि ह्याच्या पुढे म्हणलं की पार्टी हीच आमची बीजेपीचीच पार्टी असणार आहे, आयुष्यभर हीच पार्टी आम्हाला पाहिजे, इतर कुठली पार्टी नको आहे आम्हाला। महायुती म्हणून आज सरकार स्थापन होत आहे, महायुती म्हणून आज या ठिकाणी शपथविधी होते, काय सांगाल? एक महायुतीवरचं प्रेम आणि लाडकी बहीण योजना। महायुतीचं प्रेम म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब खरोखरच आमचे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही जेवढं बी होईल आमच्याकडून तेवढे आम्ही मदत बी करू आणि या पार्टीला सपोर्ट करू। नक्कीच आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी जो सपोर्ट आहे तो सपोर्ट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या उपस्थित झालेल्या आहेत। आणि याच सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर या लाडक्या बहिणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता येत आहेत आणि याच सरकारच्या ज्या योजना आहेत त्या अशाच पुढे राहू दे आणि नवनवीन योजनांमधून महिलांना लाभ मिळू दे अशी देखील मागणी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच पाहायचं झालं तर आज हा सोहळा आहे तो संपूर्णपणे पाहण्यासाठी या लाडक्या बहिणी आता आझाद मैदानावरती उपस्थित झालेल्या आहेत। व्हिडिओ सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।